वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनासाठी 288 आणि विरोधामध्ये 232 मतं. वक्फ विधेयकावरनं मोदी सरकारला मोठं यश आणि आता राज्यसभेमध्ये दुरुस्ती विधेयक सादर केलं जाईल. वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार. जवळपास 12 तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधामध्ये मतदान करण्यात आलं. अशा पद्धतीचे संकेत आधी देण्यात आलेले होते आणि प्रत्यक्षामध्ये अशाच पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विरोधात मतदान करण्यात आलं. राज्यसभेत चर्चेदरम्यान संजय राऊतांचा पारा चढला. सत्ताधाऱ्यांकडनं बाळासाहेबांचं नाव उच्चारताच संजय राऊत संतापले. असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली. मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश, ओवैसींचा आरोप. ओवैसींच्या कृतीनंतर भाजप खासदारांचा संताप. वक्फमध्ये कोणताही मुस्लिम इतर सदस्य नसेल, अमित शहांचं लोकसभेमध्ये स्पष्टीकरण. अल्पसंख्याकांना घाबरवून काँग्रेस व्होट बँक तयार करताय, शहांचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकावरनं भ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे, शहांची टीका. मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवरती लोकसभेची मोहर. रात्री 2 वाजता झाली मणिपूरवर चर्चा. मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावरती सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन. महापुरुषांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर आज जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे काल अर्ज करण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची आज यवतमाळमध्ये जाहीर सभा. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार. त्याबाबत सर्व विभागांना मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. 1 मेपर्यंत सगळी कामं पूर्ण करण्याच्याही सूचना. छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते. शिवाजी महाराजांविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते. सरकारी मंजुरीसाठीचा फायलींचा प्रवास वाढला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांनंतर फायली मुख्यमंत्र्यांकडे जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असेल फायलींवरती अंतिम स्वाक्षरी. मुंबईमध्ये CRZ घोटाळ्याची राज्य सरकारकडनं दखल. ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश आणि या प्रकरणी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यामध्ये 4 गुन्हेही दाखल. गोरेगाव पश्चिममधल्या सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचे ताबापत्र देण्यास सुरुवात. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणं आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून. ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का, याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्रीविना पडून राहिलेली घरं देण्यास कामगार तयार होतील का, याकडेही लक्ष. सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडून. पती किंवा पत्नीच्या नावे मुंबईत एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही. या नियमात बदल करण्याच्या सिडकोकडनं हालचाली सुरू. म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार. म्हाडाचा आपला दवाखाना उभारण्याकरता वनरूपी क्लिनिक सोबत सामंजस्य करा. रेडी रेकनर दरवाढी संदर्भामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 16 एप्रिलला बोलवली बैठक. रेडी रेकनरचे दर हे नियमानुसार वाढले नसल्याचा बावनकुळेंच्याही लक्षात आलं असून लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरामध्ये नियोजित MIDCला शेतकऱ्यांकडनं विरोध. शेतजमीन बचाव कृती समितीची आंदोलन करत घोषणाबाजी. या MIDCच्या जागेवरनं रोहित पवार, राम शिंदेंमध्ये वाद रंगला होता. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती. दर कपाती विरोधामध्ये महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका. 1 एप्रिलपासून लागू होणार होती दर कपात. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा. किरीट सोमय्या यांचा आरोप. अपात्र आणि बांगलादेशी अर्जदारांकडनं बनावट दस्तावेज सादर. या प्रकरणी आज सोमय्या बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार.
जालन्यातल्या भोकरदन फौजदारी न्यायालयाने 3 बांगलादेशींना सुनावणी 1 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. बेकायदेशीरपणे भारतामध्ये घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य केल्याच्या प्रकरणी शिक्षा. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीकडनं सरकारसमोर माओवाद प्रभावित क्षेत्रामध्ये शस्त्रसंधीचा प्रस्ताव. माओवादी विरोधी अभियान थांबवण्याची आणि नवीन सुरक्षा कॅम्प स्थापन न करण्याची मागणी. गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवातही. शालेय शिक्षण विभागाकडनं एक राज्य एक गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा. शिर्डीमध्ये 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य ठिकाणी मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील. 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावरती चैत्रोत्सव. या कालावधीमध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने विमा संरक्षण मिळणार. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही. एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. केंद्र सरकारकडनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये भूमिका स्पष्ट. आज पुणे शहरात अनेक भागात पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा. महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज आणि त्यामुळे शेतकरी अर्थातच चिंतेत. सिंधुदुर्गामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. रत्नागिरी शहरासह कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. या पावसामुळे आंबा, काजू या प्रमुख पिकांसह जांभूळ, करवंद या रानमेव्याला सुद्धा मोठा फटका. अहिल्यानगर शहरामध्ये काल मध्यरात्री रिमझिम पाऊस. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा यासह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी हवालदिल. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा भागामध्ये गारपिटीने झोडपलं आणि पिकं मातीमोल. भंडाऱ्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा. उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ होणार. बीडमध्ये 2 दिवस वादळी वाऱ्याच्या पावसासह गारपिटीचा अंदाज. बीड जिल्ह्याला येलो अलर्ट. वर्ध्यातही अवकाळी पावसाची हजेरी. नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये गारपिटीचा फटका पाहायला मिळाला. अकोल्यामध्ये महापालिकेकडनं आठवड्यातनं 2च दिवस पाणी पुरवठा. तो सुद्धा गढूळ आणि दूषित. त्यामुळे पाणी प्यायचं कसं असा लोकांचा सवाल. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या अंकलखोपमध्ये मगरीच्या हल्ल्यामध्ये तरुणाचा मृत्यू. कृष्णा नदीवरती पोहण्यासाठी गेला असता मगरीचा हल्ला. राज्यातल्या सर्व टोल नाक्यांवरती 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड आणि त्यातून 9 लाखांची वसूल. मुंबईमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईतनं 5 जणांना अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय. आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील असल्याची माहिती. वर्ध्याच्या कारंजामध्ये आयपीएलवरती सट्टा लावणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 8 जणांवरती गुन्हा. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपुरातल्या पिपळाडाग बंगल्याच्या ठिकाणी सराफा व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडली. रवी मुसळे हे दुकान बंद करून घरी निघाले असताना चोरट्यांनी मारहाण करून तब्बल 1,15 लाखांचं सोनं चांदी असलेली बॅग लंपास केली. शेतातील केर कचऱ्याला लावलेली आग वाढल्यामुळे ती विझवत असताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू. भंडाऱ्याच्या नेरला गावातली घटना. मागील 7 दिवसातली ही दुसरी दुर्घटना. भंडाऱ्याच्या अंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग. या आगीत डॉक्टरांच्या कक्षातील महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जळून खाक झाली असावीत अशी भीती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.